प्रचंड बहुमतानं सत्तेवर आलेलं महायुतीचं सरकार आपला पहिला अर्थसंकल्प सोमवारी 10 मार्चला सादर करणार आहे. सद्यस्थितीत राज्यावरील कर्जाचा भार जवळपास 8 लाख कोटी एवढा प्रचंड आहे. त्यामुळं पुढील 4 ते 5 वर्षात सुमारे 2.25 ते 3 लाख कोटी रुपये कर्जाची परतफेड सरकारनं करणं अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर समाजातील व्यावसायिक, उद्योजक, तरुण, शेतकरी, मजूर आदी घटकांच्या अपेक्षांना न्याय देताना राज्य सरकारची मात्र कसोटी लागणार आहे. राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातून उद्योजक आणि सामान्य लोकांच्या काय अपेक्षा आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प राज्याची आर्थिक ताकद, औद्योगिक विकास, रोजगार निर्मिती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न यावर लक्ष केंद्रित करणारा असावा अशी अपेक्षाही व्यक्त होतीये. त्याचबरोबर कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्नासंदर्भातही अर्थसंकल्पात तरतूद करण्याची मागणी होतीये. यांनी जाहीर केलं होतं की 1100 कोटीची तरतूद ही खंडपीठासाठी कोल्हापूरच्या सर्किट बेंचसाठी केली जाईल. तर या अर्थसंकल्पामध्ये एक टोकन म्हणून का होईना तर कोल्हापूरच्या सर्किट बेंचबाबतची तरतूद होणं गरजेचं आहे असं आम्हाला वाटतं. त्याचबरोबरीनं ह्या जो विकास काम कोल्हापूर फर्स्टच्या माध्यमातून आम्ही घेऊ इच्छितो त्या अनुषंगानं सुद्धा कोल्हापूरच्या लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून त्यांच्याशी आम्ही संपर्कात आहे. त्या अनुषंगानं सुद्धा कोल्हापूरच्या भरीव विकासासाठी तरतूद व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. त्या दृष्टीने कोल्हापूरमध्ये होणारा तीर्थक्षेत्र विकास आराखडा तसेच पंचगंगा नदीचे प्रदूषण यासाठी शासनाने भरीव निधी देऊन हे विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तसेच ह्यामध्ये सर्वसामान्य नागरिक जे आहेत त्यांना टॅक्सेसच्या दृष्टीने जे काही सुलभता करता येईल ते करणे देखील आवश्यक आहे. तसेच ह्या नवीन नवीन उद्योगधंदे चालू करणार आहेत त्यांना देखील काही निधी लागत असतील तर त्यासाठी देखील शासनाने प्रोव्हिजन करणे आवश्यक आहे. नातून असं समजलं की आर्थिक काही विषय शाहू मिल संबंधित आहेत वस्त्रोद्योग महामंडळाचे, तर त्यासाठी ते भागवण्यासाठी ती प्रोव्हिजन करून ती माफ करायचं असेल किंवा काही प्रोव्हिजन करून भरायचं असेल आणि ते 27 एकर क्षेत्र जे आहे महापालिका हद्दीतलं त्याचा चांगल्या पद्धतीनं उपयोग आपल्याला करून घेता येईल. अर्थसंकल्पातून राज्य हे विकास, तांत्रिक प्रगती, शिक्षण सुधारणा, गरिबांचे कल्याण आणि पायाभूत सुविधांचा विस्तार लक्षात घेऊन कार्य करीत आहे की नाही हे लक्षात येतं. त्यानुसार अर्थसंकल्पाचा दृष्टिकोन हा राज्याला राष्ट्रीय आणि जागतिक गुंतवणुकीचे केंद्र बनवण्याच्या दिशेनं एक मजबूत पाऊल टाकणं अपेक्षित आहे. त्यामुळं राज्याचे अर्थमंत्री अजित पवार हे उद्या सोमवारी अर्थसंकल्पात काय मांडणार हे पाहावं लागणार आहे.